अनाथांचा आधार झाले आमदार. निराधार अनाथांना कलावती फाउंडेशनचा मिळणार आधार. तळोदा शहरातील एका अनाथ मुलीला आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून बालगृहात पाठवून अनाथांचा आधार झाले आमदार. तळोदा शहरातील घनकचरा संकलन केंद्रात राहणाऱ्या अनाथ मुलांविषयी सौ विद्या चौधरी यांनी आमदार पाडवींना माहिती दिली. अनाथ मुलांच्या व्यथा ऐकल्यावर त्वरित कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रिया राजेश पाडवी व नेहादिदी पाडवी यांच्या पुढाकाराने किरण सूर्यवंशी, विनोद माडी, चेतन शर्मा, अनिल परदेशी, प्रफुल्ल बचकर यांनी तळोदा येथील घनकचरा संकलन केंद्रात धाव घेत अनाथ मुलांचा शोध घेतला. त्यापैकी भारती नावाची अनाथ चिमुकली मिळून आली. तिची विचारपूस करून वैद्यकीय सेवा देण्यात आली. नंतर तिला बालगृहात पाठवण्यात आले. इतर अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या देखील काळजी व संरक्षणाकरता बालगृहात दाखल करण्यात येणार असल्याने शहरात व ग्रामीण भागात अशी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा तसेच निराधार वृद्धांचा शोध घेऊन संदर्भ सेवा कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले. परिवर्तन 24 न्यूज ब्युरो. काल दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार श्री राजेशदादा पाडवी यांच्याकडे तळोदा शहरातील विद्याताई महेश चौधरी यांनी संपर्क करून आमदार महोदयांना तळोदा शहराचे जे कचरा डेपो आहे, कचरा संकलन केंद्र, तिथं जे लहान मुलं राहत आहेत, ज्यांचे पाल्यत नाही, बेवारस मुलं आहेत, त्यांच्या संदर्भात साहेबांना माहिती दिली. आमदार राजेशजी पाडवी साहेबांनी तात्काळ आम्हाला आदेश केलेत आणि संबंधित स्पॉटवर जाऊन त्या विद्यार्थी ते जे आहेत बेवारस मुलं त्यांना सुधारगृहात पाठवण्यासाठी आदेश केले. संबंधित आदेश हे आमच्या कलावती पाडवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रियाताई राजेश पाडवी व आमदार महोदयांच्या सुकन्या कुमारी नेहा राजेश पाडवी यांना ही माहिती कळतात त्यांनी भ्रमणध्वनीवरनं माझ्याशी संपर्क करून मला आदेश केलेत की आपण त्या मुलांना सुधारगृहात घेऊन जावे, त्यांना स्वच्छ करावे, त्यांची आंघोळ घालावी, त्यांना चांगल्या कपडे घेतलेत, सुधारगृहात चर्चा केली, त्यांची आरोग्य तपासणी करून मी आज हल्ली एक भारती नावाची एक मुलगी भेटलेली आहे, तिला मी सुधारगृहात शिफ्ट करत आहे. उर्वरित जे मुलं आहेत ते विद्याताई आणि महेश भाऊंच्या सहकार्याने, या ताई ज्या आहेत धोबीताई यांच्या सहकार्याने उर्वरित मुलांनाही आम्ही तिकडे टाकणार आहोत. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे परिसरातनं कचरा गोळा करून, कचरा विक्री करून जे या कचरा डेपोमध्ये राहत असतात, तर जे वयोवृद्ध आहेत किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांनाही आम्ही वृद्धाश्रमात शिफ्ट करणार आहोत. आमदार महोदयांनी असे आम्हाला आदेश केलेले आहेत. धन्यवाद.